कर्म आणि भावना. एकदा एक बाई गाईला केळे खायला घालत होती, पण गाय ते केळं खात नव्हती. ती बाई परत परत त्या गाईजवळ जाऊन ते केळे गाईच्या तोंडासमोर नेत होती, पण गाय केळं खायला तयार नव्हती. शेवटी गाय वैतागली आणि ती बाईला शिंगाने मारायला धावली. तशी ती बाई पळून गेली. त्या गाईच्या जवळच एक सांड उभा होता. तो गाईच्या जवळ येऊन बोलला, ती बाई एवढं प्रेमाने खाऊ घालत होती, तर तू का नाही खाल्लंस? तेव्हा गाय म्हणाली, आज तिची एकादश आहे, म्हणून पुण्य कमवण्यासाठी मला खाऊ घालत होती. एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते, तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते. पुढे गाय बोलली, भुकेलेला प्रेमाने सुकी भाकरी दिली तरी गोड लागते. जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो, तो दुर्योधन आहे. जो केवळ आपल्या माणसाचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो, तो युधिष्ठिर आहे. आणि जो सर्वांचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो, तो श्रीकृष्ण आहे. तर लक्षात ठेवा, पुण्यकर्म करण्याबरोबर भावना महत्त्वाच्या असतात. तर मित्रांनो, कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमचा एक कमेंट अशा प्रकारे वेगवेगळे कथा तयार करण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळतो. धन्यवाद.